नमस्कार. मी गजानन काळे अज्ञात पैलूमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही रात्री शांत झोपला आहात आणि सकाळी उठल्यावर पाहता तर पूर्ण गाव रिकामं झालं आहे. घर तशीच आहेत, चुलीवरची भांडी तशीच आहेत, पण गावात एकही माणूस नाही. 1825 ची ती काळ रात्र, जेव्हा जैसलमेर जवळील कुलधारा गावातील 84 खेड्यातील 1500 लोक एका रात्री हवेत विरघळल्यासारखे गायब झाले होते. गेल्या 200 वर्षापासून या गावात एकही माणूस वस्ती करू शकलेला नाही. जो तिथे रात्री थांबण्याचा प्रयत्न करतो तो पुन्हा दिसतच नाही असं म्हटलं जातं. हे लोक कुठे गेले? त्यांनी जाताना कोणता भयानक शाप दिला? आज आपण या अज्ञात आणि काळजाचा ठोकाव चुकवणाऱ्या रहस्याचा छडा लावणार आहोत. मित्रांनो, एक विनंती करतो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा. आपले सहकार्य आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कृपया चॅनलला सबस्क्राईब करावी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आणि शेअरही करत चला. या रहस्याची पाळंमुळं रुजली आहेत जैसलमेरचा क्रूर दिवाण सालम सिंह यांच्या अहंकारात. सालम सिंहची नजर गावाच्या मुख्य पुजाऱ्याच्या सुंदर मुलीवर पडली होती. त्याने गावकऱ्यांना अल्टिमेट दिला, मुलगी द्या नाहीतर संपूर्ण गाव उद्ध्वस्त करेल. पालीवाल ब्राह्मण स्वाभिमानी होते. त्यांनी आपली लेक देण्याऐवजी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. पण एका रात्रीत 1500 लोकांनी आपली सामान गुरंढोरं घेऊन गाव सोडलं आणि कोणालाही त्याचा आवाज आला नाही. हे कसं शक्य आहे? 1825 पासून आजपर्यंत त्यांच्या एकाही वंशजाचा पत्ता लागलेला नाही. मित्रांनो, हे केवळ दंतकथा नाही. भारत सरकारच्या पॅरानॉर्मल सोसायटीचे उपाध्यक्ष गौरव तिवारी आणि त्यांच्या टीमने इथे एक रात्र घालवली होती. संशोधकाच्या अंगावर अज्ञात ओरखडे उमटले. त्याच्या कारच्या काचेवर लहान मुलाच्या हाताचे ठसे उमटले, जे आतून कोणीतरी उमटवले होते. EVP रेकॉर्डिंग मशीनवर असे आवाज रेकॉर्डिंग झाले जे मानवी कानांना ऐकू येत नाहीत. इथून चालते व्हा, आम्ही इथेच आहोत. जणू काही ते 1500 लोक आजही तिथे एका अदृश्य जगात वावरत आहेत. असं मानलं जातं की गावकऱ्यांनी जाताना कुलधाराच्या मातीला शाप दिलं होतं. तिथे पुन्हा कधीही कोणाचा संसार फुलणार नाही. त्यानंतर अनेकदा तिथे वस्ती करण्याचा प्रयत्न झाला, पण जे लोक तिथे राहायला गेले त्यांच्यासोबत विचित्र अपघात झाले किंवा त्यांना वेड लागलं. काही इतिहासकारांच्या मते गावकऱ्यांनी आपलं सोनं नाणं जमिनीखाली पुरलं होतं. ते शोधण्यासाठी गेलेले अनेक खजिनाचोर तिथून कधीच परत आले नाही. कुलधाराच्या जमिनीखाली नक्की काय दडलंय? संशोधकाचा असाही दावा आहे की 1825 मध्ये तिथे मोठा भूकंप झाला होता, ज्यामुळे विहिरीचं पाणी आटलं आणि गावकऱ्यांना पळ काढावी लागला. पण प्रश्न उरतोच, जर ते लोक स्थलांतरित झाले असतील तर आसपासच्या कोणत्या ना कोणत्या प्रदेशात त्यांची नोंद झालीच असती. 1500 लोक मातीतून आले आणि मातीतच विरघळले का, असा देखील प्रश्न आहे. तर मित्रांनो, कुलधारा हे जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणापैकी एक ठिकाण आहे. ती ओसाड घर आजही त्या भयानक रात्रीची साक्ष देत उभी आहेत. तुम्हाला काय वाटतं? ते 1500 लोक आजही तिथेच आहेत का? की त्या शापामध्ये इतकी ताकद आहे का आजही तिथे कुणीच राहू शकत नाही? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर तुम्हाला हा थरारक अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी गजानन काळे आपली रजा घेतोय. पाहत रहा अज्ञात पैलू. धन्यवाद.